बुलढाणा जिल्हाही वनपर्यटनात मागे नाही। ज्ञानगंगा, अंबाबरवा, लोणार यासारखी अभयारण्य असून येथे वेगवेगळ्या प्रजातींचे असंख्य वन्यप्राणी अधिवास करतात। महाराष्ट्रात अनेक अशी अभयारण्ये आहेत ज्यांना भेट दिल्याशिवाय आपली भ्रमंती पूर्ण होऊ शकत नाही। या रानवाटांवरून जाताना केवळ आपल्या समृद्ध वनांचीच नाही तर या वनांमध्ये अधिवास करणाऱ्या विविध प्राणी, पशुपक्षी आणि फुलांचीही माहिती मिळते। विदर्भ तर वनपर्यटनाची पंढरी आहे। दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा बसत आहे। अशातच ज्ञानगंगा अभयारण्यात प्राण्यांचा स्वच्छंद संचार सुरू आहे। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांचा स्वच्छंद मुक्त संचार सुरू असून उन्हाची काहिली पाहता वनविभागाने प्राण्यांसाठी तयार केलेले 54 कृत्रिम पाणवठा मोठा आधार ठरू लागले आहे। बुलढाणा, चिखली, मोताळा आणि खामगाव या तालुक्याच्या सीमेवर 220 चौरस किलोमीटर विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट, अस्वल, कोल्हा, मोर, लांडोर अशा विविध जातीच्या प्राणी आहेत। सूर्य आग ओकू लागल्याने नैसर्गिक चालीस्त्रोत आटले आहे, तरी वनविभागात कृत्रिम पाणवठे तयार केले आहे। या पाणवठ्यावर प्राण्यांचा स्वच्छंद वावर दिसून येत आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।